मी जयश्री माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर याच्या अगोदर मी मिनी ब्लॉगच बनवत होती आणि 2-3 वेळा व्हिडिओ पण बनवली, पण ती असं लाईव्ह होती, म्हणजे असा व्हिडिओ आवाज देऊन बनवलाच नव्हता, म्हणजे व्हॉइस ओव्हरच करत होती मी. पण म्हटलं यावेळेस पहिल्यांदा बनवून पाहते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा. तर आज वेदूला सुट्टी होती, आज शनिवार आहे, वेदूला सुट्टी आहे. कारण पहिल्या आणि 4थ्या वर्गाची पॅरेंट्स मीटिंग होती, तर मग त्यांनाच होती शाळा. वेदूला KG2 KG1 नर्सरी ते सुट्टीच आहे. मग आज काय शनिवार आहे म्हटलं तिच्यासोबत तेच मग आज क्राफ्टचं काहीतरी बनवून पाहू. थर्मोकॉल खूप जास्त होता घरामध्ये, खूप दिवसापासून मी ठेवला होता. म्हणजे प्रेग्नेन्सीच्यानं काही इच्छाच नव्हती होत काही बनवायची. म्हटलं आज थोडं थोडं करून तिच्यासोबत टाईम स्पेंड करू. तर काय बनवायचं असंच विचार चालू होता. मग असं सहजच विचार केला की त्याची थोडीशी गुलाबाची फुलं बनवून पाहिजे होती. कारण लग्नाच्या अगोदर मी खूप वेळा बनवले आहेत, पण आता पहिल्यांदाच असे बनवून पाहते. याच्या अगोदर आईच्याच घरी करत होती, इथं काही म्हणजे जास्त असं करायचं कामच नव्हतं पडत. आणि हे कपडे मागे वाळत घातलेले आहेत, कारण की आता पाऊस चालू आहे आमची इथे बऱ्यापैकी. आज सकाळपासूनच पाऊस आहे. तर मग कपडे आता कुठं घालायचे म्हटलं, मग असेच टाकून दिले, काही बाहेरही टाकले. पण पावसामुळे ते किती काही हे केले तरी ते वाळतच नाही. आणि वेदूचं चालू होतं, आणि वेदूची चुलबुल आहेच, कारण तिला घेऊन काही करायचं म्हटलं तर मग दिवस पूर्ण जातो माझा. नाही तर मग तिला मोबाईल द्यायला लागते. मोबाईल आता नेहमी नेहमी मोबाईल देणं पण चांगलं नाही. थोडी मी तिची सवय मोडते आहे. मी मदत घेऊन येते, ते क्राफ्टचं सामान हे असे काही फुलं बनवले आहेत, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत, कसे कसे बनवले आहेत. तर असं काही चालू आहे आमचं सकाळपासून. असे फ्लावर बनवणं चालू आहेत वेदू आणि मी, कारण आज शनिवार आहे, तिला सुट्टी आहे शाळेला. म्हणून म्हटलं चला काही घरीच बनवून पाहते. आणि थर्मोकॉल पण खूप जास्त होतं, खूप दिवसापासूनच ठेवलं होतं, काहीतरी करीन म्हटलं, पण आज कुठं मुहूर्त लागला असं करायचं. आणि वेदू आहे माझ्या मदतीला, म्हणून मग चालू आहे दोघींचं. असं काही बदमाशपणा चालू असते तिचा नेहमीच करायचा. चला मग नंतर मी करते आणि तुम्हाला दाखवते. आणि अगोदर थर्मोकॉलवर मस्त आकार काढून घेतला गुलाबाच्या पंखुडीचा. म्हणजे ते गोल असतात ना पाकळ्या, ते टोकदार, तशा अगोदर 3 छोट्या, 3 त्याच्यापेक्षा मोठ्या आणि 3 त्याच्यापेक्षा मोठ्या अशा पूर्ण आखून घेतल्या. कारण वेदू पण होती माझ्या मदतीला. मग म्हटलं वेदू आहे तोपर्यंत करून घेते, मग कसं तिचा टाईम निघून जातो आणि माझा पण निघूनच जातो. आज सुट्टी आहे, आज आणि उद्या 2 दिवस आम्हाला हेच काम आहेत, काही ना काही नवीन करायचं. आणि पाऊस पण येत आहे, बाहेर कुठं फिरायला जायचं पण होणार नाही. अगोदर मस्त असा त्याच्या पेनाने त्याच्यावर ड्रॉ करून घेतला आणि मस्त कैचीने असे कट करून घेतले आणि मस्त सेपरेट असे ठेवले. आणि तिला पण असा इंटरेस्ट आहे, खूप वेळा तिनं पण असं वेगवेगळं करून पाहिलेलं आहे. एक वेळा मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं, तिनं गुलाबाच्या पाकळ्यापासून मीच तिला शिकवलं होतं, ते पण छान आलं होतं. त्याच्यानंतर असा स्वयंपाक बनवून घेतला. आज भगर केला होता, यांचा उपवास होता, आणि मस्त शेंगदाण्याची रस्सा केला होता. नंतर असा पाऊस एकसारखा चालू होता आमच्याकडे, आणि नंतर मग ते झाल्या होत्या पाकळ्याचा वेदूचा कलर देणं चालू होतं. काय बनवलं तू? फ्लावर्स. बघू ते दाखव. वर 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 घे, वर बेटा, वर घे, वर. आता मी याला डेकोरेट करते. डेकोरेट करते. कशाने करते डेकोरेट? रबर्सनी. येते का तुला? आणि मी कशा प्रकारे बनवली ते पण तुमच्यासोबत शेअर करते. तर एक पंखुडी घ्यायची, अगरबत्तीची एक अंगाडबीची काडी घेतली आणि एक धागा घेतला. धागानेच मस्त बांधलं, फिट्ट येतो धाग्यानं पण. आणि स्टॅपलरनं मग शेवटीलाच त्याला चिपकवायचं होतं. 3 छोट्या पाकळ्या घ्यायच्या आणि 3 मग मोठ्या, आणि 3 त्याच्यापेक्षा मोठ्या, अशा करून 3-3 पाकळ्यांनी बनवलं तर छान असा आकार येऊन जातो. मी अगोदर म्हणजे 2 वेळा वेदूला दाखवलं करून, पण तिला काही जमत नव्हतं. मग म्हटलं तू बघच, थोडा थोडा तू पण कलर दे. तर मग ती कलर देत होती आणि मी तिच्यासोबत अशाच पाकळ्या करत होती. माझ्या बाळासोबत खूप छान वाटत होतं, कारण माझं अगोदर लग्नाच्या अगोदरचं आयुष्य थोडंसं तिच्यासोबत एन्जॉय होते. कारण आता तर काही माझ्यानं असा वेळ भेटतच नाही, सध्या तरी काही कसाच वेळ नाही आहे. पण तिच्यासोबत असं काही केलं तर छानच असं वाटते. आणि थोडं थोडं असं एक एक करून बांधलं की छान असं फुल डेकोरेट होतात, मस्त छान वाटतात. तिला पण खूप खुशी येत होती बघून, कारण की खूप दिवसानंतर असं काही बनवायला घेतलं होतं. याच्या अगोदरही एक वेळा केलं होतं, पण ते काही तिला बरोबर जमलं नव्हतं, म्हणजे समजलं नव्हतं. हे सोपं होतं म्हणून तिच्या लक्षात तरी राहिलं होतं. आणि आखरीला मस्त असं कैचीने धागा थोडासा कट करून घेतला, आणि बघू शकता किती छान असं फ्लावर झालं आहे. आणि त्यालाच मग तिच्याकडे ड्रॉ कलर होते पेंट कलरनी, त्यानंच मग तिनं थोडेसे अगोदर तिच्या
हिशोबाने तिनं 2-3 फुलांना कलर दिला होता. एक मी तुम्हाला दाखवासाठी एक ड्रॉ करून दाखवते. याच्यावर छान असा कलर पण बसतो, थर्मोकॉलचा आहे म्हणून. आणि पण थोडासा फिक्कच आमच्याकडे कलर होता म्हणून मग असं दिसत होतं. नाही तर डार्क कलर्सला थोडीशी चमकी असली की आणखी छान वाटते. एक एक करून मग मी पण तिला थोडंसं मदत करू लागली, कारण मग ती छोटेसे हातून कुठं जेवढं कलर बसणार आहे. तसं त्याच्या अगोदर तिने 3-4 करून घेतली होती. कलर मी तयार करून दिले होते, कलर तिने लावला होता. आणि बाकीचं नंतर मग म्हटलं एक तुम्हाला करून दाखवते म्हणूनच एक ड्रॉ करून दाखवत होती. त्याच्यावर कलर पण खूप छान येत होते त्याच्यावर, मस्त कलर वाटत होता. बनवले आम्ही सगळी फुलं. आता झाले वेदूचे 4 फुलं कंप्लीट. मस्त कलर आला याला. थोडीशी बांधल्याने गेले बरोबर, पण तरी मस्त वाटून राहिले. पूर्ण असे रिअलच फुलं दिसतात. थोडासा डार्क कलर पाहिजे होता. थोडे ओले आहेत, हे वाढले की मग नंतर छान वाटतात. मस्त फ्लावर झाले. 4 झाले वेदूने बनवले, तर मग दाखवते.